हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज मी तुम्हाला डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे। त्यासोबतच आपण डोशाचा मसाला आणि चटणी तेही कशी बनवायची ते पण सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण एक माप घेऊन घ्यायचं आहे। मी एक ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासाने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही कोणताही माप घेऊ शकता। जास्त बनवायचं असेल तर जास्त मोठं भांडं घ्यायचं आणि त्या हिशोबाने घ्यायचं आपण। तर मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक ग्लास आणि 2 चमचे मी मेथीदाणे टाकलेले आहे। मेथीदाणे ऑप्शनल आहे, पण डोसा बनवताना छान वाटत असते। तर आपण हे 8 ते 10 तास भिजत टाकून ठेवलेलं आहे आणि 8 ते 10 तासानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन राहिलेली आहे। छान असा स्मूथ पेस्ट बनवायचा आहे। मी डाळ तांदूळ भिजत टाकायच्या अगोदर छान स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतरच ते भिजत टाकले होते। आणि आता आपलं सर्व मिक्सर वाटून तयार आहे। तर मी 2 गंजामध्ये वेगळं काढून राहिलेली आहे। तुम्ही एका भांड्यामध्येही ठेवू शकता। आणि आता याला 6-7 तास आपण झाकून ठेवणार आहोत। बघा, मी दुसऱ्या दिवशी करून राहिलेली आहे। रात्री मिक्सर वाटून ठेवलं होतं, किती छान खमीर आलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आहे हे सकाळी मी डोसे करायला घेतलेले आहेत। तर इतकं छान खमीर आलेलं आहे। तर आपण आता हे बाजूला ठेवून देऊया आणि सर्वात अगोदर शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। तर भाजून स्वच्छ केलेले शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलेलं आहे, थोडं 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तिखट तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून चटणी वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ तुम्ही करू शकता। तर आता ह्या चटणीला आपण तडका बनवून घेऊया। थोडं तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि ही छान कडक अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि आपण चटणीवर आता ती फोडणी टाकून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं फोडणी टाकून चटणीला आणि झाकून आपण एका साईडला आता ठेवून देणार आहोत, कारण की आपली चटणी आता तयार आहे। तर एका साईडला आपण ठेवून देणार आहोत। तर आता आपण आलूचा मसाला बनवूया। डोशासाठी आपल्याला आलूची भाजी तर लागतेच। मग मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे। थोडीशी चना डाळ आणि उडदाची डाळ टाकलेली आहे, ती पण छान भाजून घेतली तेलामध्ये थोडीशी। आणि त्यामध्ये आता 10 ते 12 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं तेज पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही तिखट वापरायचं आहे। कढीपत्ता टाकलेला आहे। आता मिरच्या तेवढ्या तिखट नसल्यामुळे मी थोडंसं तिखट टाकून राहिलेली आहे। 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 किलो आलू मी कुकरमध्ये छान बॉईल करून घेतलेले होते। तर आता ते सगळं आलू आपण याच्यात टाकून देणार आहोत। आलू छान कुचकरून घेतले होते मी आणि ते आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपला हा 5 मिनटं मिक्स करून झाकण लावून त्याला 5 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर त्याला 5 मिनटं आपण झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे। सगळीकडे मसाला छान लागलेला आहे। तर 5 मिनटं आपण याला झाकण लावून ठेवूया आणि आता 5 मिनटानंतर आपला हा डोशाचा मसाला तयार आहे। तर आपण याला छान बारीक चिरलेला हिरवा सांबार लावूया। तर आपला हा मसाला, डोशाचा मसाला हा तयार आहे। सांबार लावून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला पण तयार आहे आणि चटणी पण तयार आहे। तर झटपट आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी बॅटर घेतलेलं आहे। बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झालेला पाहिजे आपल्याला। आणि अशी एक प्लेट गुळाची वाटी घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला डोसे पगरवायला बरे पडतात। तर आपण तवा छान गरम करून घेतला, त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि पाण्याचा छिडका मारून घेतलेला आहे आणि तवा छान पुसून घेतला। फक्त तेल लावून थोडंसं पुसून घेतलेलं आहे।
म्हणजे डोसे आपले छान बनतात. आणि ॲक्च्युली तावा चांगला गरम राहिला पाहिजे. आणि 1 वाटी बॅटर घेऊन कमी जाळ केलेला आहे मी, गॅसचा जाळ कमी केलेला आहे आणि छान पसरवून घेतलेला आहे आणि छान एकसारखा पातळ पसरवून घेतलेला आहे आणि छान शिजू द्यायचं आहे त्याला. थोडंसं आता चमच्याने थोडंसं, अगदी थोडंसं, अर्धा चमचालाही कमी असं तेल टाकलेलं आहे. 5 मिनटं होऊ द्यायचा, म्हणजे ते आपोआपच वरती यायला लागतो डोसा. चांगला शिजला की बॅटर खूप चांगलं झालेलं आहे आपलं, त्यामुळे डोसे तर खूपच मस्त झालेले आहे. तुम्ही पण या पद्धतीने डोसे बनवून बघा, खूप छान झालेले आहेत. आमची मैत्रीण होती एक किरणमयी म्हणून, तिने सांगितलेलं प्रमाण आहे हे. त्या प्रमाणामध्ये मी आता नेहमी अशा पद्धतीने डोसे बनवत असते. खायला खूप चविष्ट लागतात. या प्रमाणामध्ये तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागतात. प्रमाण असंच घ्यायचं आहे, जास्त तांदूळ घेतले की ते थोडीशी चव बदलते. तर तुम्ही पण बनवून बघा या पद्धतीने. तयार आहे आपला मसाला डोसा. व्हिडिओ बघितल्याबद्दल